नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा या ठिकाणी आपण IMP आणि बघा PYQ प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे बघा हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूपच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. वासिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वासिष्ठी शास्त्री जोग या कोकणामधल्या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पुणे ते महाड बघा यांच्या दरम्यान वरंधा हा घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भीमा नदीची महाराष्ट्र राज्यामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भीमा नदीची महाराष्ट्र राज्यामधली एकूण लांबी किती किमी आहे? योग्य उत्तर काय असेल? 451 बघा किमी भीमा नदीची महाराष्ट्र राज्यामधली एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? तापी नदीवरचं हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा हातनूर हे धरण कुठं आहे? तापी नदीवरचं एक महत्त्वपूर्ण धरण आहे. तर आपल्याला काय विचारले? हातनूर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. हातनूर बघा हे धरण जळगाव या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? पानशेत हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वपूर्ण धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? पानशेत बघा हे धरण आंबे नदीवरचं बघा ते धरण असून पुणे जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय? तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होतो. तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलंय? बल्लारपूर हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बल्लारपूर बघा हे महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय? त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पांडव लेणी विचारल्यात कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा महाराष्ट्रामध्ये पांडव लेणी कुठं आहेत? नाशिक जिल्ह्यामध्ये पांडव लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. त्या बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण एक PDF आहे. बघा त्या PDF मध्ये बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत. बघा GK असेल, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बघा महत्त्वपूर्ण बघा सर्व महत्त्वपूर्ण PDF आहेत व TCA चे बघा सर्व PYQ चे पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वपूर्ण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्णा बघा हे अभयारण्य कुठं आहे? अकोला जिल्ह्यामध्ये बघा काटेपूर्णा हे अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? बघा पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची या ठिकाणी प्रमुख उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? योग्य उत्तर काय असेल? सन 1953 या वर्षी बघा राज्य पुनर्रचना आयोग या आयोगाची बघा स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केली होती? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. बघा बंगाल प्रांतामध्ये सन 1793 मध्ये बघा सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत कोणी सुरू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा सर्वांनी सांगायचे PYQ प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर काय असेल? खडकवासला बघा हे धरण मोठ्या नदीवरचं या ठिकाणी ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, भारत सरकारने बघा खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? गंगा नदीमधला डॉल्फिन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. वंदे मातरम बघा हे सर्वात प्रथम गीत खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, वंदे मातरम बघा हे गीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा सन 1896 या वर्षी बघा सर्वात पहिल्यांदा वंदे मातरम बघा हे गीत गायण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा, अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं बघा एक महत्त्वपूर्ण धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? अलमट्टी बघा धरण कुठं असेल? कर्नाटक राज्यामधलं ते धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? पोर्ट ब्लेअर, अंदमान. बघा या ठिकाणी काय आहे? वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विषय क्रमांक पुढचा, सांभर बघा हे भारतामधलं बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? सांभर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा कुठं आहे? पुलिकत कुठं आहे? बघा पुलिकत आंध्र प्रदेश राज्यामध्ये. सांभर कुठं आहे? मग सांभर राजस्थान राज्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ढिंग एक्सप्रेस बघा हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव? ढिंग एक्सप्रेस बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ढिंग एक्सप्रेस. हिमा दास बघा यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, उच्च न्यायालय बघा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयामध्ये विचारले, न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सद्धर्म बघा हे सर्व पुस्तके कोणाचे आहेत? महात्मा ज्योतिबा फुले बघा यांच्या ठिकाणी हे सर्व पुस्तके आहेत. विषय क्रमांक पुढचा, पहिले महायुद्ध विचारले कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध बघा सन 1914 ते 1918. म्हणजे पहिलं महायुद्ध हे सन 1914 मध्ये सुरू झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. PYQ प्रश्न आहे. सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? लॉर्ड विल्यम बेंटिंग. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. केंद्र सूचीमध्ये विचारले, विषयांची एकूण संख्या किती असते? बघा योग्य उत्तर काय असेल? केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 100 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा, कारगिलचे युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते? कारगिलचे युद्ध सन 1999. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सन 1999 मध्ये कारगिलचे युद्ध हे झाले होते. विषय क्रमांक पुढचा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंध? कुचिपुडी बघा योग्य उत्तर काय असेल? कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी कुचिपुडी. कुचिपुडी कुठला आहे? आंध्र प्रदेश. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. लोकनायक हे टोपण नाव विचारले कोणत्या व्यक्तीचं? या ठिकाणी लोकनायक हे टोपण नाव आहे. लोकनायक. लोकनायक बघा हे टोपण नाव कोणाचं आहे? जयप्रकाश नारायण बघा यांचं या ठिकाणी लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीवरचा सर्वात लहान खंड कोणता आहे? पृथ्वीवरचा सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया बघा सर्वात लहान तो खंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात? लाल ग्रह. योग्य उत्तर काय असेल? मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे? योग्य उत्तर काय असेल? पराक्रम आणि विश्वास बघा यांचे या ठिकाणी हिरवा रंग हे त्यांचे या ठिकाणी प्रतीक आहे. विषय क्रमांक पुढचा, भारत सरकारने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणत्या वर्षी निर्धारित केले होते? बघा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणत्या वर्षी निर्धारित केले होते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. सन 1963 या वर्षी मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले होते. विषय क्रमांक पुढचा, हैदराबाद हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा हैदराबाद हे शहर कुठं आहे?
बघा पीवायक्यू प्रश्न आहे हा. हैदराबाद बघा हे शहर मोशी नदीच्या काठावर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचं प्रवेशद्वार. योग्य उत्तर काय असेल? भारताचं प्रवेशद्वार बघा असे मुंबई शहराला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक अहमदनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली या जिल्ह्याची बघा लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नरसोबाची वाडी बघा या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? बघा पीवायक्यू प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? कृष्णा आणि पंचगंगा यांचा बघा संगम कुठे होतो? नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वैराट बघा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर? वैराट हे शिखर, वैराट बघा हे शिखर कुठं आहे? अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या ठिकाणी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं